Hello and warm welcome to all of you to the official YouTube channel of साकार एज्युकेशन नाशिक. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे साकार एज्युकेशनच्या ऑफिशियल प्लॅटफॉर्मवर. तर मग मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सिंगल फिलर्सचा म्हणजेच फिल इन द ब्लँक्सचा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण सिंगल फिलर्स म्हणजे फिलर्सच बघितल्यात, पण त्याच्या वेगवेगळ्या काही टाइप्स बघितल्या त्यामध्ये. आणि तुम्हाला माहित आहे की जसं की आजकालचे जे एक्झाम्स येत आहे त्यामध्ये पॅटर्न चेंज होतोय. मग सिंगल फिलर्सच आहेत पण वेगवेगळा पॅटर्न येतोय, म्हणजे क्वेश्चनच्या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत ना त्या थोड्या वेगवेगळ्या येतात. मग त्या सर्व प्रकारच्या क्वेश्चन्सला टॅकल करण्याची सोपी पद्धत, कन्फ्युज न होता आपल्याला माहित असली पाहिजे. त्यामुळेच आपण हे सेशन घेत आहोत, राईट. तर मग या सेशन मध्ये आपण बघणार आहोत पार्ट सी आणि पार्ट डी, म्हणजे दोन टाइप अजून बघणार आहोत यामध्ये. ओके, येस. आणि मग न टाइम एक्स्ट्रा स्पेंड करता आपण या गोष्टीवर आपण डायरेक्टली मूव्ह करूयात आपल्या टॉपिकवर. ओके, हे बघा, ऍज वी ऑल नो आवर फर्स्ट जॉब इज टू रीड द इन्स्ट्रक्शन्स, राईट. आपल्याला इन्स्ट्रक्शन्स प्रॉपर रीड करायचं आहे, कसल्याही प्रकारची घाई तुम्हाला करायची नाही. रिमेंबर, पेपर मध्ये जास्त मार्क घेण्याच्या नादामध्ये आपण बऱ्याच वेळेस इन्स्ट्रक्शन्स अज्युम करतो, तर ती तुम्हाला चुकून ही गोष्ट करायची नाही, राईट. येस. बघा इन्स्ट्रक्शन वाचा की in the given question a statement with a blank has been given followed by 3 words out of which more than one can complete the sentence grammatically and contextually. Find the word which can fill the blank and choose the options accordingly. अशा प्रकारे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, म्हणजे दिलेलं काय आपल्याला सेंटेन्स दिलेले आहे, त्यामध्ये ब्लँक दिलेली आहे आणि काही ऑप्शन्स दिलेत, म्हणजे 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर होऊ शकतं त्या 3 ऑप्शन पैकी पर्टिक्युलर एकच वर्ड त्या ब्लँक मध्ये येऊ शकतो किंवा एकापेक्षा जास्तही वर्ड त्या ब्लँक मध्ये येऊ शकतात. असं आता तुम्हाला आन्सर करत असताना काय करायचं, खाली दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सच्या हेल्पनुसार तुम्हाला आन्सर करायचे, राईट. एवढी सिंपल इन्स्ट्रक्शन आहे आणि त्यानुसार आपल्याला द्यायचे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे कुठलाही प्रश्न आपण सॉल्व्ह करत असताना आपण 2-3 प्रकारे विचार करतो त्यावर. हे जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार आहात त्या प्रॅक्टिस करताना तुम्ही कशा कशा पद्धतीने करणार, राईट. तर पहिली तर मेथड आहे की तुम्हाला माहिती आहे की ते सेंटेन्स जे आहे सेंटेन्सचा मिनिंग तुम्हाला आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे, सो दॅट तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टोन या प्रकारे तुम्ही सेंटेन्स डिफरन्शिएट करू शकता. जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर मोस्ट प्रोबेबली आन्सर हे पॉझिटिव्ह वर्डच येतं, माहिती आहे तुम्हाला सर्वांना, राईट. ऑन द कॉन्ट्ररी निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह वर्डला आपण जास्त प्रायोरिटी देतो, है ना. तर सेंटेन्स ब्रेक करण्यामध्ये किंवा मग 2 पार्ट दिलेले असतील सेंटेन्सचे, पहिला पार्ट सेकंड पार्टची कॉन्ट्राडिक्टरी होतोय का की सिमिलरच इन्फॉर्मेशन पुढे इन्फॉर्मेशन देतीये, राईट. ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याला लक्षात ठेवायचे, जेणेकरून आहे ना तुम्हाला ऑप्शन्स इलिमिनेट करायला आणि प्रॉपर आन्सर सिलेक्ट करायला ही मेथड कामी येईल, बरोबर. आता दुसरी गोष्ट कुठली आहे, ती म्हणजे कुठली, तुम्हाला ऑप्शन्स चेक करायचे की ऑलवेज गो बाय द ऑप्शन्स. ही पर्टिक्युलरली एक्झाम मध्ये तुम्हाला जास्त मदत करणार आहे, कारण की एक्झाम इलिमिनेशन जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स इलिमिनेट करण्याची पद्धत तुम्हाला समजलेली पाहिजे, राईट. आणि तिसरा पार्ट आणि जो क्वाइटली इट कॅन हेल्प अस इन नंबर ऑफ ऑकेजन, तो म्हणजे ग्रॅमॅटिकल अस्पेक्ट आपण बघायचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना, राईट. येस. आता ते कसं ते तुम्ही आता बघायचं, ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन, राईट. सी द क्वेश्चन नंबर 16. A dash issue for the country is that the elements that propel growth and widen India's middle class are losing momentum. काय सांगताय, एक अशा प्रकारचा इश्यू आहे कंट्रीचा ज्याचे जे एलिमेंट्स आहेत ना त्या ज्या एलिमेंट्सने ग्रोथ प्रॉपेल केली होती, म्हणजे प्रॉपेल म्हणजे एखादी गोष्ट सडन फास्ट इम्प्रूव्ह होणं किंवा फास्ट अपवर्ड जाणं, राईट. सो प्रॉपेल ग्रोथ केली होती त्या एलिमेंट्सने आणि इंडियाचा जो मिडल क्लास आहे तो वायडन केला होता, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मिडल क्लास बनलेला होता. तर त्याचा ते जे एलिमेंट्स आहेत ना ते एलिमेंट स्वतःचा मोमेंटम सध्या लूज करतात, असं या सेंटेन्स मध्ये मिनिंग आहे. ओके, येस. मग कशा प्रकारचा इश्यू आहे हे सांगायचं आपल्याला. ओके, येस. पहिला पार्ट आपण ग्रॅमॅटिकल अस्पेक्ट मी तुम्हाला हेल्प करून कसं सांगतो, हे बघा. सुरुवात तर कशाने झालेली आहे, आर्टिकल झालेली आहे, त्यानंतर ब्लँक दिलेला आणि इश्यू दिलेला आहे. आता आपल्याला असं माहिती आहे की आर्टिकल हे नेहमी नाऊनच्या समोर येतं. मग आता अ इश्यू तर नाही होणार आहे, राईट, है ना. मग इथं तुम्हाला माहित पाहिजे होतं की इश्यू हे जे की इश्यू हे एक नाऊन आहे, नो डाऊट. ओके, पण आपल्याला आय पासून जे की वावेल साऊंड असेल आणि कन्सोनंट साऊंड असेल, वावेल साऊंड असेल तर ऍन पाहिजे होतं तिथं, राईट. त्यामुळे निश्चितच इथं एक असा वर्ड पाहिजे जो वावेल साऊंडचा असेल, राईट. येस. सॉरी, व्हावेल साऊंडचा नसेल जो,
ओके, जेणेकरून आपण तिथं ए हे ऑप्शन ए प्रॉपर येईल त्यामुळं. ठीक आहे, येस. आता बघूयात, आता हे माहिती आपल्याला नाऊन आहे, नाऊनच्या अगोदर काय वर्ड यायला पाहिजे होता, मग इथं ऍडजेक्टिव्ह यायला पाहिजे होता, राईट. मग जर अशी फ्रेज असेल, अशी जनरली जर आर्टिकल सुरुवातीला दिलं असेल, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह असतं आणि त्यानंतर काय असलं पाहिजे, नाऊन असायला पाहिजे. अशा पद्धतीने तो फॉर्मॅट असला पाहिजे. मग आता बघा ऑप्शन, तीनही ऑप्शन जे आहेत ना ते काय येतं, ऍडजेक्टिव्ह तुम्हाला दिसतंय. त्यामुळे आपण ही मेथड इथं कामी नाही येणार आहे, पण ते तुम्हाला समजावे म्हणून मी तुम्हाला सर्व प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, येस. ओके, आता पुढे बघा, मिनिंग वाईज जावं लागेल आपल्याला. अ रॅडिकल इश्यू फॉर द कंट्री इज दॅट, एक असा इश्यू होता त्याचे जे एलिमेंट्स होते ज्याने ग्रोथ प्रॉपेल केली होती आणि इकॉनॉमी जे मिडल क्लास होते वायडर केला होता, तो आता स्वतःचे काय करतोय, मोमेंटम लूज करतोय असं म्हणायचं. मग रॅडिकल इश्यू का, बघा रॅडिकलचा मिनिंग काय येतोय तुम्ही बघा. रॅडिकलचा मिनिंग काय असतो, जो विच फेवर्स द फंडामेंटल चेंज. आपण काय काय म्हणतोय, आपण जो फंडामेंटल चेंजला फेवर करणारे अशी गोष्ट जी आहे ना त्याला आपण काय म्हणू, रॅडिकल म्हणू. जी गोष्ट रॅडिकल असेल है ना, जेव्हा की लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट असेल त्याचा, राईट, किंवा ज्याला आपण फार रिचिंग असंही म्हणू शकतो, फार रिचिंग. ओके, असाही अर्थ आपण रॅडिकलचा म्हणू शकतो, राईट, येस. तर मग फंडामेंटल, आता त्यालाच आपण जो फंडामेंटल चेंज सॉरी काय करतोय, रॅडिकल म्हणजेच काय की जो फंडामेंटल चेंज फेवर करणार आहे. म्हणजे कसा चेंज, दॅट इज बेसिक म्हणजेच काय, इंट्रिन्सिक है ना, या प्रकारचे शब्द आहेत, तुम्हाला समजलंय. ओके, त्यानंतर बघा, आता तुम्हाला यावरच समजलं की रॅडिकल इश्यू फॉर द कंट्री, जो फंडामेंटल इश्यू आहे, जो चेंज आणणार आहे समोर, किंवा जो बेसिक इंट्रिन्सिक इश्यू आहे, तर आपण असं म्हणू शकतो की हा रॅडिकल ऑप्शन आहे येतं, राईट, येस. आता ऑप्शन बघा सेकंड. आता एक्झाम मध्ये तुम्ही तर डायरेक्टली एक समजलं ना तर ऑप्शन वाईज जायचंय तुम्हाला डायरेक्टली, राईट, येस. पण आता इथे मी तुम्हाला मिनिंग सांगतो बाकी शब्दांचे, जसे की प्रेसिंग. प्रेसिंगचा पण अर्थ काय होतो, जे प्रेसिंग म्हणजे काय, जो फंडामेंटल असाच अर्थ होतो, प्रेसिंगचा सुद्धा फंडामेंटल असा अर्थ होतो, है ना. ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला की विच नीड टू बी टॅकल फर्स्ट, प्रेसिंग इश्यू असेल ना, विच नीड टू बी टॅकल फर्स्ट. ओके, असं म्हणू शकतो, नीड टू टॅकल ऑन अ प्रायोरिटी बेसिस, राईट. अशा पद्धतीने जो असतो तो प्रेसिंग इश्यू असतो, है ना. जो की इम्पॉर्टंट इश्यू असेल तर त्याला आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी देऊन लक्ष द्यावं लागेल त्याच्याकडे. तर अशाला आपण काय म्हणतो, जो प्रेसिंग आणि महत्वाचा, ज्यावर आपल्याला थोडा विचार करावा किंवा प्रायोरिटी देऊन त्याच्यावर विचार करावा लागेल, असं झालं प्रेसिंग इश्यू. ठीक आहे, त्यानंतर बघा ड्रास्टिक, है ना. आता ड्रास्टिक म्हणजे पण काय, ड्रास्टिक म्हणजे पण जो फंडामेंटल चेंजला, जो ग्रॅज्युअल, जो काय म्हणतो फंडामेंटल चेंजला फेवर करणार अशी गोष्ट होते. किंवा आपण काय म्हणतोय, ड्रास्टिकला असंही म्हणू शकतो, जो स्ट्रॉंग आणि लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट असणारा इश्यू, काय म्हणू शकतो आपण त्याला, एक असा ऍडजेक्टिव्ह आहे ज्याचा अर्थ काय असेल, स्ट्रॉंग अँड ज्याचा लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट असेल. ओके, येस, असा इम्पॅक्ट असणार म्हणजे ड्रास्टिक आपण म्हणू शकतो की नाही, सडन अँड स्ट्रॉंग असं आपण म्हणू शकतो त्या गोष्टीला, राईट. ओके, आणि त्याला तुम्ही फार रिचिंग असंही म्हणू शकता, राईट, येस. आता या प्रकारे जर बघितलं आपण ते तिन्ही ऑप्शन इथं पुट होऊ शकतं, राईट. मग आपण यावरून डायरेक्टली सांगू शकतो की ऑप्शन डी इज द राईट आन्सर, जिथं फर्स्ट सेकंड थर्ड सर्व दिलेले आहेत, राईट, येस. क्वेश्चन नंबर 17 बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आता आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल ते बघायचं. ठीक आहे, बघा, द रिपोर्ट प्रेझेंट सम ऑफ द की डेटा विच वुड डॅश द स्टेक होल्डर्स इन द इंडस्ट्री टू टेक एज्युकेटेड डिसिजन्स, राईट. तर रिपोर्ट प्रेझेंट करतोय, काही की डेटा रिप्रेझेंट करतोय, विच वुड, तो नेक्स्ट पार्ट जो आहे तो या डेटा विषयीच बोललेला आहे. पुढचं जे पार्ट आहे ना ज्याला आपण क्लॉज म्हणतो, माहिती आहे आपल्याला की तो काय करतोय, या डेटा विषयीच बोलतोय. की रिपोर्ट काय करतोय, की डेटा प्रेझेंट करतोय, जो काय करेल, ओके, जो काय करेल, विच वुड डॅश स्टेक होल्डर्स इन द इंडस्ट्री टू टेक एज्युकेटेड डिसिजन. तो जे इंडस्ट्री मधले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना एज्युकेटेड डिसिजन म्हणजे प्रॉपर डिसिजन घेण्याला काय करेल, निश्चितच आपल्याला काय समजलं, मदत करेल, अशा प्रकारचा काहीतरी शब्द असला पाहिजे. मग बघा, आता इनेबल येऊ शकतो, जो इनेबल करेल, कारण की इनेबल म्हणजे आपण अगोदर ते डिसिजन घेऊ शकत नव्हते आणि आता एखादी गोष्ट मिळाली तर सो दे आर नाउ एबल टू टेक द डिसिजन, राईट. सो दॅट इश्यू इनेबल समथिंग, राईट,
दॅट ऑर समवन, राईट. तर इथं आपण म्हणू शकतो जो विच वुड दॅट द रिपोर्ट प्रेझेंट सम ऑफ द की डेटा विच वुड जो काय करेल इनेबल करेल कुणाला स्टेक होल्डर्सला. सो वी कॅन से इनेबल कॅन बी द राईट आन्सर. आता ऑप्शन वाईज जर गेलं तुम्ही तर ते ऑप्शन बघायचे ज्यामध्ये फर्स्ट इनेबल ऑप्शन आलेले. सो हे येऊ शकतं बघा डी ऑप्शन तर असंही तुमचं चेक करायची गरज नाही कारण की तुम्हाला माहिती आहे की इनेबल हा कंपल्सरी यायला पाहिजे की नाही, राईट. सो त्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड तर येणारच नाही. इथं बघा हा ऑप्शन सुद्धा कॅन्सल केला कारण की यू नो दॅट फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऍब्सोल्युटली, राईट. येस, बाकी ऑप्शन आपल्याला चेक करावं लागेल, राईट. बघा सेकंड क्वालिफाय चेक करूयात आपण. सो द रिपोर्ट प्रेझेंट्स सम ऑफ द की डेटा विच वुड क्वालिफाय द स्टेक होल्डर्स. आता राईट, तो क्वालिफायचा अर्थ सुद्धा आपण म्हणू शकतो की नाही. क्वालिफायचा अर्थ सुद्धा काय म्हणणार आहे आपण, इलिजिबल असं म्हणू शकतो. विच वुड मेक समवन इलिजिबल, जसं तुम्ही म्हणता इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, किंवा आपण याला काय म्हणू शकतो अलाऊ असा अर्थ पण निघू शकतो, राईट. येस, है ना. आणि इनेबल असाही अर्थ येऊ शकतो. म्हणजेच काय आपण क्वालिफाय सुद्धा इथं आन्सर येऊ शकतो, हेही समजलं आपल्याला. बघा पुढं लिमिट येईल का. आता दोन तो ऑप्शन तुम्हाला समजलेत नो डाऊट. आता या दोनच्या इन्फॉर्मेशन आपल्याला आन्सर देत आहे का बघा. जास्त आपल्या पेपर मध्ये जास्त एक्स्ट्रा टाइम नाहीये त्यामुळे यू हॅव टू टेक द स्मार्ट डिसिजन, राईट. सो द आन्सर शुड कंटेन 1 and 2, राईट. 1 and 2 इथं 1 and 2 आहे नो डाऊट. ओके, येस. आपल्याला 3 आता चेक करायची गरज नाही कारण की 1 and 2 जर आहे तिथं सेकंड सुद्धा पाहिजे होतं, राईट. मीन्स यू कॅन इझिली फाइंड आउट द आन्सर बाय युजिंग सच काइंड ऑफ मेथड्स. ओके, येस. आता फक्त इन्फॉर्मेशन बघा, हे चेक करून बघा हे लिमिट येतं का इथं. बघा द रिपोर्ट प्रेझेंट सम ऑफ द की डेटा विच वुड लिमिट द स्टेक होल्डर्स. तो असा डेटा प्रोव्हाइड करतो जो स्टेक होल्डरला लिमिट करेल म्हणजे रेस्ट्रिक्ट करेल त्यांना डिसिजन घेण्यापासून. तर हे तर अपोजिशन क्रिएट करते किंवा कॉन्ट्राडिक्शन क्रिएट करते, काहीतरी मदत करण्याचे ऑप्शन दिसत नाहीये तुम्हाला, राईट. त्यामुळे आपण इझिली म्हणू शकतो दिस ऑप्शन लिमिट कॅन नॉट बी द राईट आन्सर, राईट. ओके, दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द क्वेश्चन्स, राईट, बाय युजिंग एनी ऑफ द मेथड्स दॅट आय एम एक्सप्रेसिंग, आय एम टॉकिंग विथ यू, राईट. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ओ सॉरी, ओके. सो बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. Besides affecting health, prolonged exposure to air pollution can also dash employees productivity. ओके, आता हेल्थला अफेक्ट करण्याच्या व्यतिरिक्त बिसाइडचा अर्थ काय, बिसाइडचा अर्थ काय आपण अपार्ट फ्रॉम दिस म्हणजे हेही झालं आणि तेही होणार, हे असून सुद्धा दुसरं काही होणार आहे अजून, राईट. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, राईट. येस. सो बिसाइड्स अफेक्टिंग हेल्थ अफेक्ट करूनही अफेक्ट होतेच त्यातली त्यात अजूनही काहीतरी होते असं सांगायचंय. सो बिसाइड्स अफेक्टिंग हेल्थ प्रोलॉंग्ड एक्सपोजर टू एअर पोल्युशन. एअर पोल्युशनला आपण जर का प्रोलॉंग्ड एक्सपोजर झालं आपलं, राईट, जास्त वेळ जर आपण एअर पोल्युशन मध्ये असो तर काय होतं हेल्थचा इश्यू तर होतोच, त्यातली तर अजून काय होतं डॅश एम्प्लॉईज प्रोडक्टिव्हिटी, आणि एम्प्लॉईच्या प्रोडक्टिव्हिटीवर पण काहीतरी होत असेल. म्हणजे आपला अंदाज तर असाही आला की एक बॅड इम्पॅक्ट होईल का चांगला इम्पॅक्ट होईल, निश्चितच बॅड इम्पॅक्ट होईल असं आपण म्हणतो, राईट. येस. तर निगेटिव्ह वर्ड असाही असला पाहिजे. बघा इथं ऑप्शन वरनं तुम्ही सांगू शकता इझिली ऑगमेंटचा अर्थ इन्क्रीज होतो, मशरूमचा अर्थ सुद्धा काय म्हणतो ग्रोथ असा रिलेटेड होतो, सडन ग्रोथ असं पण असा होतो. हे दोन्ही शब्द आपल्याला पॉझिटिव्ह दिसतात की नाही, मग इझिली आपण म्हणू शकतो हे दोन्ही ऑप्शन नाहीयेत. आता दोन्ही जरी तुम्हाला इथं फेटरचा मिनिंग माहित नाही इन केस, ठीक आहे, इथं नन ऑफ दिस ऑप्शन आहे का, राईट, नाहीये. मग तुम्हाला माहिती आहे ऑप्शन 5 पैकीच आहे, तर 1 आणि 2 तर येणार नाहीये, म्हणजे तिसराच ऑप्शन असणार आहे फक्त. इझिली विदाउट नोईंग द मिनिंग ऑफ द फेटर आपण आन्सर सॉल्व्ह केलं की नाही. येस, क्वेश्चन सॉल्व्ह केला की नाही. येस. तर या प्रकारे तुम्ही आन्सर करू शकता पेपर मध्ये. जास्त आपल्याला स्वतःला असं खूप कन्फ्युज करायचं नाही. यू हॅव टू बिकम स्मार्टर, राईट. येस. पण अर्थ बघा, ऑगमेंटचा अर्थ मी सांगून देतो तुम्हाला. ऑगमेंटचा अर्थ काय होतो माहितीये का, इन्क्रीज होतो, इन्क्रीज. ओके, बट स्पेसिफिकली कशामध्ये माहितीये का, साईज मध्ये इन्क्रीज होण्यासाठी आपण ऑगमेंट हा शब्द युज करतो. मशरूमचा आपण काय म्हणतो की सडन ग्रोथ असं म्हणू शकता तुम्ही, ज्याला आपण काय म्हणू सडन ग्रोथ एखाद्या गोष्टीची होते ना, तर त्याला सडन मशरूम करणं असं पण म्हणतो. हे बघा, आणि मशरूम हे नाऊन पण आहे जे तुम्हाला व्हेजिटेबल्स मध्ये आजकाल तो प्रकार येतोय, राईट, हे तुम्हाला माहिती आहे, यू नो दिस. ओके, मोदी जनरली लव्स दिस काइंड ऑफ व्हेजिटेबल्स, दॅट इज मशरूम. ओके, येस, यू माइट हॅव हर्ड इट. ओके, एनिवेज, फेटर बघा, फेटरचा अर्थच काय असतो. ओके,
फेटरचा अर्थच आपण म्हणू शकतो की रिस्ट्रेन करणं, एखादी गोष्ट रिस्ट्रेन. रिस्ट्रेनचा अर्थ आपल्याला ते माहित नाही. रिस्ट्रेनचा अर्थ एखादी गोष्ट जिथे आहे तशीच ठेवणं, किंवा आपण अजून काय म्हणणं की रेस्ट्रिक्ट करणं, असाही अर्थ घेऊ शकतो फेटरचा. मग आपण इझिली सांगू शकतो की बिसाइड्स अफेक्टिंग हेल्थ, prolonged exposure to air pollution can also fetter employees productivity. एम्प्लॉई ची प्रोडक्टिव्हिटी काय होईल, फेटर होऊन जाईल, रेस्ट्रिक्ट होऊन जाईल, अफेक्ट होऊन जाईल. वी कॅन से फेटर एज अ द मीनिंग ऑफ द फेटर कॅन वी कॅन पुट एट एज अफेक्ट ऑल्सो. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, टू डॅश द बॅलन्स ऑफ बिझी बिझनेस ट्रॅव्हलर one requires a good routine that works well in the long run as well as in short run. Okay? Yes. अर्थ समजला, बघून घ्या. To dash the balance of the busy business traveler. आता busy business traveler जो आहे त्याचा जो एक प्रकारचा जो बॅलन्स करायचा असेल तर काय एक्झॅक्ट तो वर्ड आपल्याला फाइंड करायचा आहे की एखाद्याला आवश्यकता वन रिक्वायर्स गुड रुटीन, एकाला कशाची गरज आहे, का प्रॉपर रुटीनची गरज आहे जी लॉंग रन मध्ये सुद्धा मदत करेल आणि शॉर्ट रन मध्ये पण मदत करेल. राईट. येस. तर आपल्याला असा शब्द इथं बघा, परत तुम्ही ग्रामरचा इथं हेल्प घेऊ शकता. टूच्या नंतर माहिती आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे. पहिली गोष्ट बघा, वर्बचा फर्स्ट फॉर्म, वर्बचा फर्स्ट फॉर्म, वर्बचा फर्स्ट फॉर्म, सर्व ऑप्शन काय आहेत, वर्बच आहेत. त्यामुळे आपण या प्रकारे तर नाही करू शकत. आता दुसरी कुठली मेथड बघू. ओके. बघा, मिनिंग चूज करावं लागेल. आता मिनिंग वाईज जावं लागेल. सो ओके. So to redress the balance of the busy business traveler, one requires something, right? So redress चा meaning जर माहित असेल, तुम्ही आन्सर येत आहे की नाही ते सांगू शकता. redress चा अर्थ आहे बघा, ब्रेक करता आलं पाहिजे ना शब्दाला. तुम्हाला माहिती आहे रूट वर्ड जर का प्रॉपर करत असाल तुम्ही, ओके, तर तुम्हाला त्यावेळेस मला रूट वर्डनं पण मदत येईल आणि वर्ड कसा ब्रेक करायचा ते आपल्याला माहिती जर असेल तसंही समजेल. ड्रेस करणं एखादी गोष्ट म्हणजे काय असतं, ड्रेसिंग करणं म्हणजे एखादी गोष्ट काय असतं, शेप करणं प्रॉपर मध्ये. राईट. येस. आणि आपण रीड्रेस करतो म्हणजे त्याला रिशेप करणं, राईट, रिसाइज करणं. आपण अशा प्रकारे म्हणू शकतो रिव्ह्यू करणं किंवा रिवाइज करणं असं म्हणू शकतो की नाही आपण. येस. आपण रिड्रेसला काय म्हणतो हे बघा, रिवाइज असं पण म्हणू शकतो की नाही. राईट. रिव्हिजिट, रिवाइज है ना. त्यानंतर काय म्हणू शकतो आपल्याला, टू सेट अगेन, असं एखादी गोष्ट टू सेट अगेन. ओके. एखादी गोष्ट परत करणं असंही म्हणू शकतो आपण. रिड्रेसल मेकॅनिझम असतं की नाही, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा पेपर फॉर्म वगैरे देता, सॉरी एखादा मार्क्स कमी आले असतील तर तुम्ही रिड्रेसलचा फॉर्म भरता. राईट. किंवा आयबीपीएस मध्ये सुद्धा रिड्रेसल मेकॅनिझम आहे. त्यावरून आपण रिड्रेसचा मिनिंग प्रॉपर समजतो, म्हणजे त्याला रिवाइज करणं असं म्हणतात, रिव्ह्यू करणं असं म्हणतात, रिव्ह्यू पण म्हणू शकतो त्याला. मग म्हणू शकतो आपण इथं वी कॅन पुट दिस ऑप्शन इन टू द क्वेश्चन. राईट. टू रिड्रेस द बॅलन्स ऑफ द बिझी बिझनेस ट्रॅव्हलर. जो बिझनेस ट्रॅव्हलर आहे त्याचा जो त्याला जर का त्याच्या बॅलन्सला जर का आपल्याला काय करायचं, रिड्रेस करायचं असेल, म्हणजे आपल्याला रिवाइज जर का त्याचा रिवाइज करायचं असेल, काय म्हणतो त्याला, एखादा रिशेड्यूल करायचं असेल तर आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. वन रिक्वायर्स अ गुड रुटीन. एखाद्याला काय असलं पाहिजे, चांगला रुटीन असला पाहिजे जो शॉर्ट टर्म मध्येही मदत करेल आणि लॉंग रन मध्ये पण मदत करेल. ओके. येस. द एक्सप्लेनेशन कॅन बी लेंथी बट फॉर द लॉंग टर्म इट इज हेल्पफुल फॉर यू ऑल. कारण की तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला या गोष्टी, सर्व गोष्टी एकत्र लक्षात याव्यात, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी अगदी डिटेल पद्धतीने सांगतोय. ओके. येस. बघा, रिड्रेस ऑप्शन, गो बाय द ऑप्शन नाव. ऑप्शन मध्ये फर्स्ट असलंच पाहिजे. राईट. म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल झालं, ऑप्शन सी कॅन्सल झालं, आणि ई सुद्धा कॅन्सल झालं, म्हणजे ऑप्शन बी किंवा डी असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला डायरेक्टली थर्ड चेक करायचा. राईट. अशा प्रकारे पेपर मध्ये. आता डिसन म्हणजे काय असतो माहिती का, रिकॉग्नाइज करणं एखादी गोष्ट. ओके. रिकॉग्नाइज करणं किंवा टू परस्यू समथिंग. टू परस्यू बाय आईज आपण म्हणतो एखादी गोष्ट डिफरन्शिएट करणं, दूरच लक्षात येणं, जी गोष्ट लक्षात येणारी गोष्ट असेल सो त्याला काय म्हणू शकतो आपण, परस्यू असं आपण म्हणू शकतो, है ना. येस. टू परस्यू, रिकॉग्नाइज किंवा टू डिफरन्शिएट समथिंग असंही म्हणू शकतो. डिसन. ओके. आता टू डिसन द बॅलन्स, आपण जस्ट परस्यू करणं म्हणजे बघणं, अशा प्रकारे ते येणार नाही, किंवा रिकॉग्नाइज करणं असा अर्थ ते येणार नाहीये. बरोबर. त्यामुळे ऑप्शन सी कॅनॉट बी प्रॉपर आन्सर हिअर. सो वी कॅन से ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओनली. ओके. फॉर्मलाइजचा अर्थ सर्वांना माहिती, एखादी वेन यू मेक समथिंग फॉर्मलाइज. ओके. टू गिव्ह शेप. ओके. असं म्हणू शकतो. टू शेप समथिंग, है ना, ऑफिशियली, है ना, एखादी गोष्ट ऑफिशियल शेप देणं, है ना, एक फॉर्मल शेप देणं असं म्हणू शकतो. औपचारिक गोष्ट करून ठेवणं, पण एक औपचारिकता दर्शवणं, अशाला आपण फॉर्मलाइज करणं. राईट. येस. आपण इझिली आन्सर सांगितलं इथं, ऑप्शन नंबर बी.
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 20 बघायचं आपल्याला. ओके, फॅट शेमिंग, कलरिझम, पिंपल्स अँड सेल्युलाइट रिलेटेड एम्बॅरेसमेंट्स आर हार्श रियालिटीज दॅट प्ले डॅश विथ द सेल्फ इस्टीम ऑफ वुमेन. ओके, अर्थ समजला तुम्हाला, मी सांगतो. ओके, येस. सो फॅट शेमिंग, कलरिझम, जे फॅट शेमिंग, आता तुम्हाला माहिती आहे फॅटी जर का फॅट जर का असेल तर थोडं शेमिंग काइंड ऑफ कन्सिडर केलं जातं, थोडं एम्बॅरेसमेंट फील होते, राईट. त्यानंतर कलरिझम, ब्लॅक आहे, व्हाईट आहे वगैरे या प्रकारे सिलेक्टिव्ह असणं कुणाच्या बाबतीत. त्यानंतर पिंपल्स वगैरे हे सुद्धा असं जर का तुम्ही म्हटलं ते पण सुद्धा काय असतं एम्बॅरेसमेंट मध्ये येऊन जातं. सेल्युलाइट, सेल्युलाइट म्हणजे बघा बऱ्याच वेळेस मुद्दा म्हणून आपले बघा मी सांगत असताना काय सांगतो तुम्हाला, प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला विथ व्होकॅब्युलरी करायची आहे, जेणेकरून कमी प्रॅक्टिस मध्ये आपण जास्त नॉलेज गेन करणार आहोत. हा आपला पर्पज जर असेल तर निश्चितच तुमची इम्प्रुव्हमेंट होणार आहे मित्रांनो, राईट. आपल्याला फक्त उगाच फास्ट पळण्यामध्ये काही मतलब नाही, ठीक आहे. येस. सो सेल्युलाइट रिलेटेड, सेल्युलाइट म्हणजे एखादं फॅट जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतं एक प्रकारचा शेप येऊन जातो त्यामुळे, राईट. तर तशा प्रकारचं जे असतं ना फॅटमुळे झालेलं जे सेल्युलाइट असतात ना त्याला त्या गोष्टी एम्बॅरेसमेंट असतात. आणि ते एक एम्बॅरेसमेंट आहे आणि ती खरंच एक हार्श रियालिटी आहे, ती आणि ती रियालिटी सुद्धा आहे. त्याला खरंच एम्बॅरेसमेंट वाटतं आपल्याला, है ना. रियालिटीज दॅट प्ले डॅश विथ द सेल्फ इस्टीम ऑफ वुमेन. आता त्या याचा इम्पॅक्ट वुमेनच्या सेल्फ इस्टीमवर तर होतच असेल की नाही निश्चित, बरोबर. आपण म्हणू शकतो आता कसा इम्पॅक्ट होत असेल, एखादी गोष्ट एम्बॅरेसमेंट आहे आणि तुम्हाला सेल्फ इस्टीमवर इम्पॅक्ट करतोय, आपण ऑलरेडी सांगू शकतो याचा काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे, राईट. असं याला, राईट. तर मग आपण आन्सर काय करू शकतो बघा, दॅट प्ले डॅश विथ द सेल्फ इस्टीम ऑफ हार्डबॉल. आता हार्डबॉलचं एखादी गोष्ट लक्षात ठेवा, मिनिंग बघा. हार्डबॉलचा अर्थ काय होतो, एक तर बेसबॉल मध्ये असतो तो हार्डबॉल आहे, राईट. पण आपल्या इथं बिहेवियर रिलेटेड जर का बघितलं तर पॉलिटिक्स मध्ये किंवा बिझनेस मध्ये जर बघितलं, एखादा व्यक्ती जर का हार्डबॉल आहे असं म्हणताय तुम्ही, तर त्याला काय म्हणू शकतो की रुथलेस बिहेवियर असतं की नाही एखाद्याचं, है ना. जो खूप हेडॉनिस्ट असतो किंवा काय म्हणतो की ॲरोगंट आणि स्ट्रिक्ट पर्सन असतो, रुथलेस बिहेवियर, आपण असं म्हणू शकतो हार्डबॉलला, ज्याचं रुथलेस बिहेवियर आहे असं, राईट. ओके, तर हार्डबॉल विथ द हार्डबॉलचा तर काही संबंध येणार नाही, रुथलेस स्ट्रिक्ट असा येणार आहे का अर्थ नाही. हार्डचा तर मी सांगायची गरज नाही. हा, आणि जर हे दोन नाही तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय सांगायचं, तिसरं ते येणार आहे, कारण की तो ऑप्शन नन ऑफ दिस नाहीये, राईट. येस. सो हॅवॉक, आणि हॅवॉकचा अर्थ तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, डिव्हास्टेशन, है ना. डिव्हास्टेट करणं एखादी गोष्ट, नाही का आपण म्हणतो डिव्हास्टेट करणं, राईट. सो डिव्हास्टेट. ओके, सो डिव्हास्टेट लक्षात ठेवायचं. किंवा डिस्ट्रक्ट करणं, माहिती नाही एखादी गोष्ट बघा, एखादी गोष्ट डिस्ट्रक्टिव्ह असणं ना त्याला पण आपण म्हणू शकतो. थोडं लिहिताना या पेनचं आपण हेल्प अंडरस्टँड करून घ्यायचं बरं का, ठीक आहे. पण माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचंय तुम्ही, ठीक आहे. सो डिस्ट्रक्टिव्ह आणि डिव्हास्टेटिव्ह असा अर्थ होतो हॅवॉकचा, राईट. मग नॉर्मली ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वुमेन्सच्या सेल्फ इस्टीमवर डिव्हास्टेटिंगच इम्पॅक्ट करताय ना. येस. त्यामुळं आपण इझिली आन्सर सांगू शकतो, ओनली थर्ड कॅन बी द राईट आन्सर, ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्ही याच क्वेश्चनवर लावून बघायचे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, राईट. ठीक. बघा नेक्स्ट टाइप बघायची आपल्याला. आतापर्यंत आपण थोडं चेंज बघितलं यामध्ये. आता ही जी टाइप आहे यामध्ये तुम्हाला बघा ब्लँक, सिंगल ब्लँकच दिलेलं आहे, काही नंबर्स दिलेले आहेत तुम्हाला तिथं, सेंटेन्स फक्त आपलं जसं जणू काय आता हे असं नंबर दिसतंय तुम्हाला कन्फ्युज केल्यासाठी असतं. बऱ्याच जणांना अशा प्रकारचं काही दिसलं तर आपण त्याला एरर फाइंडिंग काय करतो की अशा प्रकारचे करायचं असतं, राईट. पण तुम्हाला इथं सध्या काय लक्षात ठेवायचंय, ब्लँक दिलेले सिंगल आणि तिथं एका शब्दाऐवजी तुम्हाला एक सेंटेन्स त्याचा फिलर, आपण यालाच तर फिलर म्हणतो ना मग, राईट. या प्रकारच्याच गोष्टीला आपण फिलर म्हणतो की जे काही त्या ब्लँक मध्ये येतं ते आपल्याला पुट करायचंय. ओके, तो एक शब्द असो किंवा बरेच एक लेंथी स्टेटमेंट सुद्धा असू शकते, राईट. येस. अशा प्रकारे तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर करायचे, ठीक आहे. येस. बघूयात मग असे बघा. आता हे ऍक्च्युअली जेवढा क्वेश्चन लेंथी असतो ना तेवढाच तुम्हाला अंडरस्टँड जर केलं तर सोपा असतो. फक्त आपण एक प्रॉपर माइंडसेट ना त्याकडे बघण्याची आवश्यकता आहे, ठीक आहे. येस. बघा आपण कशा पद्धतीने ती सोपी गोष्ट होती तुमच्यासाठी मी सांगतो. बघा लेट्स. सो मी इन्स्ट्रक्शन तर तुम्हाला सांगितलं तेच करायचंय. ओके. सो आफ्टर स्टरीलाइट डिसाइडेड टू अनाउंस इट्स प्लान टू एक्सपांड द Tuticorin plant, villagers around it started fresh protests, dashed police firing on protesters that claimed lives and left scores injured. काय तर स्टरलाइट जी कंपनी आहे तिचा जो त्या कंपनीने डिसाइड केलं, राईट,
सॉरी डिसाईड केलं की अनाऊन्स करण्याचं डिसाईड केलं, अजून अनाउन्समेंट केली आहे का नाही. सो अनाउन्समेंट करण्याचं डिसाईड केलं की त्याचा जो प्लांट आहे त्याचा एक्सपांड करायचा आहे, जो टुटिकॉर्न प्लांट आहे तिथला. तर मग टू एक्सपांड द टुटिकॉर्न प्लांट. आता विलेजर्स जे आहेत ना, सो विलेजर्स अराउंड इट स्टार्टेड फ्रेश प्रोटेस्ट. तर विलेजर्सने प्रोटेस्ट स्टार्ट केला. डॅश पोलीस फायरिंग ऑन प्रोटेस्टर्स दॅट क्लेम्ड 11 लाईव्स अँड लेफ्ट स्कोर्स इंज्युर्ड. आणि त्याचा इम्पॅक्ट मध्ये काहीतरी झालं आणि त्यामध्ये पोलीस फायरिंग झाली आणि 11 जणांचे लाईव्ह गेले आणि बऱ्याच जण हे स्कोर्स इंज्युर्ड म्हणजे बरेच जण इंज्युर्ड झाले असा अर्थ म्हणू शकतो. स्कोरचा काय अर्थ 1 2 3 म्हणजे नंबर्सच असतात ते, पण इथं काही त्या पद्धतीने अर्थ नाही घेतलेला. ओके, इथं लाईफशी रिलेटेड पर्सनशी रिलेटेड होतो. ओके, स्कोर्स इंज्युर्ड. बघा मग आता आन्सर काय. ओके यस. आता याच क्वेश्चन कडे कसं बघायचं. विलेजर्स अराउंड इट स्टार्टेड फ्रेश प्रोटेस्ट. ओके, आता बघा याने स्टार्ट होईल का. त्यांनी जसं त्या कंपनीनं प्लॅन केलं अनाऊन्स करण्याचं की त्यांचं एक्सपांड करायचं आहे त्यांना प्लॅन, हे जेव्हा अनाऊन्स केलं अनाऊन्स करायचं डिसाईड केलं त्यांनी, तर विलेजर्सनी प्रोटेस्ट केला. आता त्याचं काहीतरी कारण असेल, केव्हा केलं, एखादी इन्फॉर्मेशन सांगावी लागेल, एखादी गोष्ट केली तरी फ्रेश प्रोटेस्ट स्टार्ट केला. इवन बिफोर द अनाउन्समेंट्स वेअर मेड विच कल्मिनेटेड इन. हे बघा त्यांनी प्रोटेस्ट केला इवन बिफोर द अनाउन्समेंट्स वेअर मेड. आणि इथं सुद्धा तुम्हाला इथं समजतंय क्वेश्चन जेव्हा सेंटेन्स जेव्हा रीड करतो, डिसाइडेड टू अनाउन्स, की कंपनीनं डिसाइड केलं होतं अनाउन्स करायचं, अनाउन्समेंट झालेली होती का नाही. राईट. सो आपण इझिली हे सांगू शकतो, हे आन्सर होऊ शकतं इथं. इवन बिफोर द अनाउन्समेंट्स वेअर मेड, अनाउन्समेंट करण्याच्या अगोदरच विलेजर्सनी काय केलं, प्रोटेस्ट केला. आधी विच कल्मिनेटेड इन. आता कल्मिनेटेडचा एक काय म्हणतो की पीक पॉइंट म्हणून किंवा रिझल्टेड इन असं म्हणू शकतो. विच कल्मिनेटेड इन पोलीस फायरिंग ऑन प्रोटेस्टर्स दॅट क्लेम 11 लाईव्स अँड लेफ्ट स्कोर्स. आपण कल्मिनेटेड लीड्स टू आपण म्हणू शकतो की हायएस्ट पॉइंट असं म्हणू शकतो, हायएस्ट पॉइंट किंवा रिझल्ट. रिझल्टेड. ओके, एंड इफेक्ट म्हणू शकतो ना, एंड इफेक्ट लक्षात ठेवा खास करून. कल्मिनेटेड त्याचा एंड इफेक्ट, एंड होणं एखाद्या गोष्टीचा. ओके, त्याची एंड कशामध्ये त्याची सांगता. ह्या ज्या प्रोटेस्ट केला त्यांनी, तर प्रोटेस्ट अनाउन्समेंट होण्याच्या अगोदरच केला आणि त्याचा एंड काय झाला की पोलिसांनी फायरिंग केली त्यांच्यावर. आणि त्या फायरिंग मध्ये जवळपास 11 लोकांची डेथ झाली आणि जवळपास बरेच इंजर्ड सुद्धा झाले. तर हे ऑप्शन येऊ शकतं असं म्हणू शकतो. पुढे बघा आता. वाईल शोकेसिंग villagers around it started fresh protest while showcasing its agitation. आता बघा यावरच तुम्ही सांगू शकता इट्स एजिटेशन थ्रू द डान्स ड्रामा. पहिली तर कसं विलेजर्स आहे, राईट. विलेजर्स अराउंड इट स्टार्टेड फ्रेश प्रोटेस्ट शोकेसिंग इट्स एजिटेशन. आता हे जे इट्स आलेले आहे तिथं विलेजर्स साठी आलेले आहे, त्यामुळे आपण असंही म्हणू शकतो विलेजर्स तर प्लुरल आहे. ग्रॅमॅटिकली तुम्ही आन्सर पुढे चेक करायची काहीच गरज नाही, ग्रॅमॅटिकली आन्सर बघू शकता है ना. त्यामुळे ग्रामर ही तुम्हाला मदत करते. नाही असं समजलं तर तुम्ही अंडरस्टँडिंग वरनं समजू शकता हे ऑप्शन का बरं होत नाहीये. बघा, वाईल शोकेसिंग इट्स एजिटेशन थ्रू डान्स अँड ड्रामा. मला सांगा डान्स अँड ड्रामा खूप जर का एक तर डान्स अँड ड्रामा करून एजिटेशन जास्त करत नाही, पण जरी केलं राईट, पण तशा प्रकारचे जे एजिटेशन आहे त्यावर पोलीस फायरिंग जनरली होत नाही. त्यामुळे एक कॉमन सेन्स जरी आपण युज केला, कॉमन सेन्स हेल्प्स यू अ लॉट, तर कॉमन सेन्स जर युज केला त्यावर पोलीस फायरिंग नाही होणार, अशा पद्धतीने करू शकता. राईट. पण तुम्ही यावरनं इझिली सांगू शकता. राईट. येस. त्यामुळे ऑप्शन हे होऊ शकणार नाही. पुढे बघा. विच लास्ट नॉट मोर दॅन 100 days अँड रिझल्टेड इन. बघा आता आपलं सेंटेन्स बघून या. विलेजर्स अराउंड इट स्टार्टेड फ्रेश प्रोटेस्ट. त्यांनी फ्रेश प्रोटेस्ट स्टार्ट केला. विच लास्ट. ओके, which lasts not more than 100 days. जो 100 दिवसापेक्षा जास्त नव्हता आणि तो रिझल्ट झाला. मला सांगा असं काही मॅन्डेटरी असतं की पोलिसांनी चार्ज करायला तुम्हाला 100 days करावं लागेल असं काही, राईट. यावरनं असं काही सेन्स येत नाहीये. पण हे जरी तुम्ही म्हणजे मिनिंग वाईज जरी नाही गेले आपण ग्रॅमॅटिकली म्हणू शकतो. बघा, इट स्टार्टेड, जो विलेजर्स अराउंड इट स्टार्टेड फ्रेश प्रोटेस्ट. विलेजर्सनी काय केले, प्रोटेस्ट केले. बघा इथं यस दिसतंय तुम्हाला, म्हणजे प्रोटेस्ट काय प्लुरल आहे आणि इथं प्लुरल असेल तर सिंपल प्रेझेंट मध्ये माहितीये की आपल्याला इथं
येस येस लागणार नाही वर्बला, राईट. त्यावरनं ग्रामरनं सुद्धा तुम्ही हे ऑप्शन निग्लेक्ट करू शकला आणि अंडरस्टँडिंग सुद्धा करू शकला. पुढे पण बघा, दॅट मेकिंग कंटिन्युटी फॉर ओव्हर 100 days कल्मिनेटिंग, आणि हे त्याचा तर काही सेन्स मिळत नाही. तुम्ही पुट करून बघा, विलेजर्स अराउंड इट स्टार्टेड फ्रेश प्रोटेस्ट दॅट मेकिंग कंटिन्युटी फॉर, हे ना कन्स्ट्रक्शनच प्रॉपर वाटत नाही, त्यामुळे आन्सर दिस कॅन नॉट ऑल्सो दिस ऑल्सो कॅन नॉट बी द राईट आन्सर. तुम्ही इझिली सांगू शकता ऑप्शन ए हे प्रॉपर आन्सर आहे. मी मुद्दामून या क्वेश्चनला जास्त तुम्हाला वेळ घेतला, कारण की तुम्हाला एक प्रत्येकाला ही गोष्ट अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्ही या क्वेश्चन कडे बघायची सवय लागेल, आणि तुम्हाला जे ऍक्च्युअल एक्झाम आहे तुम्हाला याची खूप मदत होईल. ओके, तर या हे जे मी सांगत आहे तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस करायची, हा माझा पर्पज इथे सांगण्याचा. ठीक आहे, ओके. आपण काही डायरेक्टली क्वेश्चन आन्सर डायरेक्टली करत नाही, तिथं तुम्हाला एक प्रॉपर समजणं खूप महत्वाचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला या पद्धतीने सांगतोय. ओके मित्रांनो, तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे याच प्रकारचा क्वेश्चन आहे. ऍज फार एज इट्स ऍप्लिकेबिलिटी टू फिड्युशियरीज, फिड्युशियरीज म्हणजे काय असतात ना, जे ट्रस्टीज वगैरे असतात की नाही, ओके, त्यांनाच फिड्युशियरीज म्हणतात, ज्यांच्यावर ट्रस्ट आहे ना, अशा प्रकारे. सो ऍज फार एज इट्स ऍप्लिकेबिलिटी टू फिड्युशियरीज ऑपरेटिंग आउटसाइड इंडिया, द लॉ विल अप्लाय ओनली टू दोज डुईंग बिझनेस इन इंडिया और who have collected significant amount of personal data dash. हे बघा, आता जर का आपण एका लॉ विषयी बोलण्यात येतं इथं, तर अंडरस्टँड करायचं आहे मीनिंग. ऍज पर एज इट्स ऍप्लिकेबिलिटी टू फिड्युशियरीज ऑपरेटिंग आउटसाइड इंडिया, की तो जी लॉची जी ऍप्लिकेबिलिटी आहे, की जोपर्यंत ती कुठपर्यंत ते ट्रस्टी जे इंडियाच्या बाहेर ऑपरेट करतात, जे असे लोक आहेत ना की इंडियाच्या बाहेर राहून बिझनेस करतात, ऑपरेटिंग आउटसाइड इंडिया, the law will apply only to those doing business in India. ओके, पण हा जो लॉ असणार आहे तो कुणाला इम्प्लाय करणार आहे, अप्लाय होणार आहे जे लोक बिझनेस करतात इंडियामध्ये, किंवा और who have collected significant amount of personal data, किंवा ज्यांनी एक सिग्निफिकंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर काय केलंय, एक पर्सनल डेटा आता काय केलेलं आहे तोच सांगायचं आपल्याला. ठीक आहे, येस. बघा मग, सो विच कुड बी यूज टू पर्सनल डेटा, कशा प्रकारचा पर्सनल डेटा असेल तो, राईट. आपण इथं सांगितलं की या लोकांवर अप्लाय होईल तो ज्यांनी सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ पर्सनल डेटा कलेक्ट केलाय. आता मला सांगा, तो पर्सनल असा कुठला डेटा ज्यावर लॉ ऍप्लिकेबल होतोय, मग तो डेटा विषयी आपल्याला माहिती येईल पाहिजे पुढे, राईट. सो विच कुड बी यूज टू हार्म आयदर द स्टेट और द सिटीजन्स. मला सांगा, एखादा लॉ जेव्हा अप्लाय होतोय, राईट, किंवा जर आपण रेस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न करतो लॉने, म्हणजे काहीतरी रॉंग गोष्टी न व्हाव्यात यासाठी करतोय, मग अशा प्रकारचा पर्सनल डेटा विच कुड बी यूज टू हार्म, जो हार्म यूज केला जाऊ शकतो कशाला, टू हार्म आयदर द स्टेट और द सिटीजन्स, म्हणजे स्टेटला आणि त्या प्रदेशाला आणि पूर्ण सिटीजनला हार्म होऊ शकतं, अशा प्रकारचे डेटा जे कलेक्ट करतात त्यांच्यासाठी हा ऍप्लिकेबल असेल एक तो जो लॉ, राईट. येस. मग या प्रकारे जर का आपण अंडरस्टँड केलं तर तुम्ही असंही आन्सर करू शकता. बाकी ऑप्शन बघायचे आपल्याला, ते येत आहेत का ते बघा. आता ऑप्शन्स नन ऑफ द अबोव असं दिलेलं आहे, राईट. त्यामुळे एकच ऑप्शन असणार आहे, त्यामुळे जर का इफ यू आर शुअर तर तुम्हाला पुढे जायची गरज नाही, पण आपल्याला ऑप्शन्स कशा पद्धतीने निग्लेक्ट करता येईल हे आपण बघणार आहे. ठीक आहे, येस. सो ऑप्शन बी बघायचे आपण, विच इज हेल्पफुल इन मेंटेनिंग द लिगल सॅंक्टिटी ऑफ द स्टेट. मला सांगा, ज्याचा अर्थ असा पर्सनल डेटा विच इज हेल्पफुल इन मेंटेनिंग द लिगल सॅंक्टिटी ऑफ द स्टेट, की अशी गोष्ट, असा डेटा जो देशाची किंवा स्टेटची जी लिगल सँक्टिटी आहे, लिगल सँक्टिटी म्हणजे अस्तित्व आपण म्हणू शकतो, तर ते मेंटेन करण्यामध्ये मदत करेल असं जर का डेटा कोणी घेत असेल तर त्याला लॉ मध्ये आणण्याची काही गरज नाहीये, बरोबर. हे तर एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, राईट. त्यावरून सुद्धा सांगू शकतं की हे ऑप्शन येणार नाही. येस, पुढे चला. विच मे ऑर मे नॉट जिओपॉर्डाइज द सॉव्हरेनिटी ऑफ द स्टेट. आता हे ऑप्शनच तुम्हाला कन्फ्युजिंग दिलं, मे ऑर मे नॉट. अशा प्रकारचा डेटा कुणी कलेक्ट केलेला असेल जो जिओपॉर्डाइज करेल. आता जिओपॉर्डाइजचा अर्थ काय होतो, जिओपॉर्डाइजचा अर्थ काय होतो, एखादी गोष्टीला हार्म करणं, हार्मफुल असणं एखादी गोष्ट. ओके ओके, येस. डिस्ट्रक्टिव्ह किंवा दॅट इज डेंजरस फॉर समथिंग. ओके, तर स्टेटला तो विच मे ऑर मे नॉट म्हटलंय,
सॉव्हर्निटी ऑफ द स्टेट है ना, सार्वभौमत्व आपण ज्याला म्हणतो ना, देशाच्या सार्वभौमत्वाला कदाचित होऊ शकतं किंवा नाही होऊ शकतं. मग जर का पॉसिबिलिटी जो एवढा वीक डेटा आहे तर त्याला त्याच्यासाठी लॉ अप्लाय करण्याची काही गरज नाहीये, राईट. तर असंही ऑप्शन हे गेलं, राईट. पुढे चला. विच कॅन ऍक्ट ऍज अ टूल टू टार्निश द हेरिटेज ऑफ द स्टेट ऑफ इट्स ग्लोबल इमेज. आता ग्लोबल इमेज, जे ग्लोबल इमेज आहे स्टेटची, त्या इमेजला थोडा काही प्रॉब्लेम येईल असं आपण विच कॅन ऍक्ट ऍज, ओके, ऍज अ टूल टू टार्निश द हेरिटेज. आता टार्निशचा अर्थ काय म्हणजे, ज्याला काय म्हणतोय की ज्याला कमी लेखन किंवा म्हणतो एखादी गोष्ट जर का म्हटलं तर एखाद्याला कलरलेस करणं, नाही का, जर का बनवू ना कलरलेस करणं किंवा डल बनवणं, आपण असं म्हणू शकतो डल, है ना, की याचा जर का अर्थ बघितला आपण सेंटेन्स मध्ये टाकून. सो विच कॅन ऍक्ट ऍज अ टूल टू टार्निश द हेरिटेज ऑफ द स्टेट ऑफ इट्स ग्लोबल इमेज. ओके. आता पर्सनल डेटा विषयी बोलतोय आणि त्या पर्सनल डेटावरनं ग्लोबल स्टेटच्या ग्लोबल इमेजवर काय परिणाम पडणार आहे हे तुम्हीच लॉजिक लावायचे, राईट. कारण की आपल्याला समजतंय आपण इथं बोलत आहोत कशाविषयी, लोकांविषयी जे डेटा कलेक्ट करत आहेत, तर त्याचा इम्पॅक्ट या ग्लोबल पर्सनल जो डेटा आहे त्याचा इम्पॅक्ट, पर्सनल जो डेटा आहे त्याचा इम्पॅक्ट असणार आहे ना त्या ग्लोबल इमेजवर. मग यू कॅन अशा प्रकारे तुम्ही याला स्किप करू शकता. आणि असंही लक्षात ठेवायचं जे अप्रोप्रिएट आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचं की जे फिट प्रॉपर होईल, है ना, कंटेक्च्युअली सुद्धा जे असलं पाहिजे. आणि कंटेक्च्युअली तर हेच ऑप्शन फिट होत आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला मेन्स मध्ये जनरली येणार असतात, ठीक आहे. येस. आणि प्री मध्ये असं आली येतील तर मग ते सोप्या पद्धतीचे असतील. ओके. क्वेश्चन नंबर 23 बघा. वी अडॉप्टेड द विलेज ऑफ शिवपुरी इन मध्य प्रदेश टू ट्रेन ट्रायबल वुमेन इन गारमेंट मेकिंग. ओके. इथे सेंटेन्स मध्ये काय म्हटलं की आम्ही एक विलेज अडॉप्ट केलं होतं शिवपुरी मध्य प्रदेश मधलं, ज्यामध्ये जे ट्रायबल वुमेन आहेत त्यांना गारमेंट मेकिंगची प्रोसेस आम्ही शिकवणार होतो, राईट. अँड thereafter encouraged by the success of this initiative, right, dash with चिंदपुरी in the same state मध्य प्रदेश. आता एका ठिकाणी ते सक्सेसफुल राहिलं म्हणून ते आता इथं पुढे काहीतरी चिंदपुरी एक अजून एका विलेज मध्ये पण करण्याचं असं इंडिकेशन तुम्हाला येते, कारण एक सक्सेसफुल झाले तरच दुसरीकडे येईल ना, असं तुम्हाला ऑलरेडीच अंदाज आलेला आहे, राईट. बट ऑप्शन बघून जाऊ आपण, ठीक आहे. सो वी टूक अनदर स्टेप इन दॅट डिरेक्शन. बघा पुट करून इथं. अँड देअर आफ्टर encouraged by the success of this initiative we took another step in that direction. हा इनिशिएटिव्ह सक्सेसफुल झाला त्यामुळेच आम्ही दुसरी एक स्टेप घेतली आणि चिंदपुरी विलेज सोबत आम्ही काम केलं असं त्यांना म्हणायचं. तोच प्रोग्राम त्यांनी तिथं तशाच प्रकारचे मेथड जी प्रोग्राम असेल तो त्यांनी तिथं राबवला, राईट. येस. मग आपण असंही म्हणू शकतो हा राईट आहे. बरं आपल्याला ठीक आहे, हे नाही वाटत ते पुढे चला. वी विल गो. मला सांगा आता हे नाही समजलं तर आपल्याला आहे ना बेस्ट मेथड आहे, ग्रामर पण हेल्प करते बघा. वी अडॉप्टेड हे जो पूर्ण पार्ट आहे, ओके, एनकरेज आणि अडॉप्टेड यावरून समजतं हे सेंटेन्स काय आहे पास्ट मध्ये, राईट. पास्ट मध्ये सेंटेन्स असेल तर तिथं फ्युचरचा काही गरज नाही, फ्युचर टेन्स येऊ शकत नाही. हे बघा बी ऑप्शन कटलं, सी ऑप्शन कटलं आणि डी ऑप्शन कटलं. तर तुम्हाला मी त्यामुळेच तुम्हाला सर्व प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो की एकाच गोष्टीवर स्टिक नाही राहायचं की तुम्हाला की विलच्या नंतर हेच असलं पाहिजे किंवा मग काय म्हणतोय एक पर्टिक्युलर मेथड ना जायचं नाही. आपलं सर्व प्रकारे गोष्टींकडे बघता आलं पाहिजे आणि तोच मुलगा मेन्स मध्ये चांगले स्कोअर करणार आहे. काही गोष्टी शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला प्री लेवल पर्यंत मदत करतील, पण एक साऊंड नॉलेज असणं डेफिनेटली विल हेल्प यू इन मेन्स एक्झामिनेशन. ओके. बघा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. सो डॉक्युमेंट्स अँड रिसर्च. नो डाऊट हे क्वेश्चन लेंथी आहेत. जर का तुम्हाला मेन्स करायचे आहे तर मेन्स मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन येणारच आहेत, तर त्यामुळं आपल्याला थोडी प्रॅक्टिस करावी आणि मी त्यामुळेच तुम्हाला अगदी डिटेल पद्धतीने समजून सांगतोय. मी डायरेक्ट तुम्हाला टाइम दिला आणि आन्सर मी सांगण्याचं इथं काही मेथडच नाही आपल्याकडे, राईट. पण सध्या तुम्हाला मदत व्हावी एक कशा प्रकारे विचार करायचा त्यासाठी ते अशा प्रकारचे क्वेश्चन असतील, तर त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे मित्रांनो. ओके. बघा डॉक्युमेंट्स अँड रिसर्च recently revealed that dash training from Russia and collecting military equipment which some have warned could be used to promote separation. इथं हे सेंटेन्स कमी होतं त्यामुळे ते मी ते सेपरेशन हा वर्ड वापरलेला आहे. ओके. बघा
याचा अर्थ काय होतं की एक डॉक्युमेंट्स आणि काही रिसर्च आहे, त्या रिसर्चने त्या डॉक्युमेंटना रिव्हील केलं, उघडकीस आणलं, बाहेर आणली एक गोष्ट. डॅश दॅट डॅश ट्रेनिंग फ्रॉम रशिया अँड कलेक्टिंग मिलिटरी इक्विपमेंट्स. आता काहीतरी झालं मध्ये आणि रशियाकडनं ट्रेनिंग मिळाली असेल आणि मिलिटरी इक्विपमेंट घेतले त्यांच्याकडनं, विच सम हॅव वॉन्ड कुड बी यूज टू प्रमोट सेपरेशन. त्याचा यूज सेपरेशन करण्यासाठी यूज होऊ शकतो असा काही जणांनी वॉर्न केलेला आहे. अर्थ आपल्याला क्वाइटली समजलेला आहे. ओके, यस. तर मग बघायचंय ऑप्शन बघू आता. ऑप्शन वाईज जाऊयात आपण. ऑप्शन ए बघा. ओके, लोकल पोलीस इन रिपब्लिका रॉत्स्का. आधी हे रशियन नाव असणार आहे त्यामुळं यू कॅन प्रोनाउन्स इट प्रॉपरली, राईट? रॉत्स्का. ओके, सो लोकल पोलीस इन रिपब्लिका रॉत्स्का आर रिसिव्हिंग मिलिटरी स्टाईल ट्रेनिंग. बघा, डॉक्युमेंट्स अँड रिसर्च रिसेंटली रिव्हील. डॉक्युमेंट्स अँड रिसर्च ना रिव्हील्ड केलं काय की लोकल पोलीस इन रिपब्लिका रॉत्स्का आर रिसिव्हिंग मिलिटरी स्टाईल ट्रेनिंग फ्रॉम रशिया. होऊ शकतं का? होऊ शकतं. बरं, पुढे चला. ओके, अँड कलेक्टिंग, हो, कारण की अँड कलेक्टिंग मिलिटरी इक्विपमेंट विच सम हॅव वॉन. आता ही गोष्ट कोणीतरी ऑलरेडी वॉन केलेली आहे, राईट? कारण की इथं जर आर रिव्हिलिंग, जर सॉरी आपण इथं जर का प्रेझेंट कंटिन्युअस वापरलं, आर रिसिव्हिंग म्हटलं, ही गोष्ट आत्ता चालू आहे. मग आत्ता जी चालू आहे त्याच्याविषयी ऑलरेडी बोलणं जर झालेलं आहे तर बघा अर्थ कसा लागतो. ओके, विच सम हॅव वॉन कुड बी यूज टू प्रमोट सेपरेशन. तर मग इथं प्रॉपर मिनिंग कसं घेतलं आपण? हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर हा येतोय का? तो बघा. ओके, पुढे चला. ओके, डॉक्युमेंट्स अँड रिसर्च रिसेंटली रिव्हील दॅट लोकल पोलीस इन रिपब्लिका रॉत्स्का हॅव बीन रिसिव्हिंग मिलिटरी स्टाईल ट्रेनिंग. हे बघा, ते जे लोक आहेत ना रिपब्लिका रॉत्स्का मधले, तर ते जे आहेत ना की मिलिटरी स्टाईल ट्रेनिंग रिसिव्ह करताय असं म्हणताय. आता वर जो फर्स्ट जो सेंटेन्स दिलेला आहे, राईट, इथं तुम्हाला दिसतंय की प्रेझेंट कंटिन्युअस दिलेला आहे, राईट? प्रेझेंट कंटिन्युअस दिसतो. आणि इथं जो दिलेला आहे काय दिसतोय तुम्हाला? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस दिसतोय, राईट? तर तुम्हाला माहिती आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आपण केव्हा वापरत असतो? जर एखादी गोष्ट बऱ्याच वेळपासून चालवत आलेली असेल तर, राईट? आणि नो डाऊट ही जी ट्रेनिंग चालू असेल ही बऱ्याच वेळपासून चालवली असेल. यांना इथं आपल्याला पिरियड ऑफ टाइम विषयी बोलायचं असेल, त्यामुळं प्रॉपर ऑप्शन इथे या दोन्हीपैकी चूज करायचं तर आपण कुठला चूज करणार आहे? बी ऑप्शन चूज करणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की प्रेझेंट कंटिन्युअस हा आपण एखादी गोष्ट आत्ता होत असेल ज्या क्षणी तर आपण वापरत असतो, राईट? त्यामुळे या दोन्हीपैकी जर चूज करायचं तर बी ऑप्शन प्रॉपर वाटते, राईट? येस. पुढे बघा, लोकल पोलीस इन रिपब्लिका रॉत्स्का हॅव नेसेसरीली रिसिव्हिंग. आता पहिली तर गोष्ट ग्रॅमॅटिकली सांगू शकतो आपण, हॅवच्या नंतर वरचा थर्ड फॉर्म पाहिजे, इथं ते येणारच नाही, ऑप्शन इझिली कॅन्सल झालं, राईट? कारण की वरचा आयएनजी दिला आणि आपल्याला हॅवच्या नंतर काय पाहिजे? वरचा थर्ड फॉर्म पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही जर का टेन्सेस प्रॉपर असतील तर त्याचाही मदत तुम्हाला इथं होती, राईट? बघा पुढे ऑप्शन, लोकल पोलीस इन रिपब्लिका रॉत्स्का आर, परत इथं आर दिलेलं आहे असे आपण वरचं आन्सर क्लोजच केलं यामुळे. तर ऑप्शन बी कॅन बी द राईट आन्सर. ओके, can be the, it is the right answer actually. Okay, yes. बघा ग्रामर सुद्धा तुम्हाला मदत करते, राईट? आणि लास्ट क्वेश्चन ऑफ द डे, दॅट इज जी इन्फॉर्मल फूड अँड लाईव्हस्टॉक इकॉनॉमी जी आहे, राईट, विच फॉल्स आउटसाइड ऑफिशियल रेग्युलेशनच्या बाहेरची जी आहे इकॉनॉमी, डॅश opportunities for livelihoods and a way to say connected to families and communities far away. आता आपल्याला इथं ऑप्शन वाईज पुट करावं लागेल तर इथं काहीतरी आपल्याला हिंट मिळेल, राईट? बघा ऑप्शन ए आपण पुट करून बघूयात अगोदर. ओके, सो द इन्फॉर्मल फूड अँड लाईव्हस्टॉक इकॉनॉमी विच फॉल्स आउटसाइड ऑफिशियल रेग्युलेशन, ओके, acts as a boon for the immigrants as it gives opportunities for livelihoods. आता बघा, इकॉनॉमी विच फॉल्स, मग सिंपल प्रेझेंट सॉरी इकॉनॉमी ही सिंग्युलर आहे, विच फॉल्स सिंग्युलर आहे, बरोबर? यावरनं समज सिंग्युलर आहे आणि ऍक्ट्स वरनं पण समजतो सिंग्युलर, तुम्हाला वर्ड वापरायचा इथं. ओके, सो विच फॉल्स आउटसाइड द ऑफिशियल रेग्युलेशन acts as a boon for the immigrants as it gives opportunities for livelihoods. तर ही जी इकॉनॉमी आहे जी ऑफिशियल रेग्युलेशनच्या बाहेर आहे,
राईट. तर ती इकॉनॉमी काय करते, एक चांगली गोष्ट ठरते कुणासाठी, इमिग्रंटसाठी. आता मी परत एक लक्षात ठेवायचं, इमिग्रंटचा अर्थ काय असतो, द पर्सन. लक्षात ठेवा, मी बोलण्याकडे लक्षात ठेवा, एक असा पर्सन जो दुसऱ्या देशामध्ये राहण्यासाठी गेलेला आहे. आणि एमिग्रंट्स एक शब्द असतो, एमिग्रंट्स. ओके ओके, एमिग्रंट्स असतो, राईट. इथं IMM आहे, इथं EMI आहे, राईट. सो एमिग्रंट कोण असतो, जो याच्या अपोजिट असणार आहे, एक्झॅक्टली, राईट. जो स्वतःचा देश सोडणार आहे दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी, त्याला आपण एमिग्रंट म्हणतो. ठीक आहे. मग दुसऱ्या देशातून आलेले या देशामध्ये जे लोक आहेत त्या लोकांना ही इकॉनॉमी मदत करेल, असं आपण या सेंटेन्स वरनं म्हणू शकतो. तो ए ऑप्शन पण होऊ शकतं. पुढे चला, हॅव बीन दिलेलं आहे त्यामुळे ऑप्शन माहिती आहे तुम्हाला. सब्जेक्ट काय, इथं तुम्हाला सब्जेक्ट फाइंड आउट करता आलं पाहिजे सेंटेन्स मध्ये, राईट. सो इन्फॉर्मल फूड अँड लाईव्हस्टॉक इकॉनॉमी विषयी बोलतोय आपण. ही इकॉनॉमी सिंगल सब्जेक्ट आहे, त्यामुळे हॅव येईल का, नाही येणार आहे. ओके, प्ले येईल का, प्ले सुद्धा नाही येणार, कारण सिंपल प्रेझेंट असेल आणि सिंगुलर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला माहिती आहे तिथे काय असलं पाहिजे, वर्बला यस येऊन जातो. त्यामुळे वी कॅन से दिस ऑल्सो कॅन बी निग्लेक्टेड. आता हॅज एस्टॅब्लिश्ड इटसेल्फ, बघा हे येतं का ते बघा. ओके, which falls outside the official regulation had established itself as a game changer in the democratic nation as it lends opportunities for livelihoods. आता opportunity लेंड करणं तर माहिती तुम्हाला, उधारीवर दिल्यासारखं होतं ते. सो हे तर तुम्हाला प्रॉपर वाटत नाहीये ना. अपॉर्च्युनिटी जर का अपॉर्च्युनिटी असतात आपल्यासाठी, अपॉर्च्युनिटी काही थोड्या प्रमाणात रेस्ट्रिक्टेड मोडमध्ये जर मिळते ती गोष्ट, तर त्या अपॉर्च्युनिटी मध्ये आपण कॅल्क्युलेट तर करणार नाही त्याला, राईट. सो आपण इझिली म्हणू शकत होतो की ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एवढ्या सारे जवळपास बऱ्याच प्रकारचे क्वेश्चन बघितले, जवळपास 4 टाईप बघितले आपण सिंगल फिलर्सच्या. पुढच्या येणाऱ्या सेशन मध्ये आपण डबल फिलर्स आणि डबल फिलरचे काही टाइप्स असतील किंवा ट्रिपल फिलर्स सुद्धा काही क्वेश्चन एक्झाम मध्ये येत आहे, ते सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे जर का तुम्ही फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ बघितला असेल तर सर्व जे कन्सेप्ट आहेत आणि एका क्वेश्चन कडे बघण्याची किती वेगवेगळ्या प्रकारे आपण बघू शकतो, या सर्व मेथड्स तुम्हाला समजलेले असतील. ठीक आहे. पण आता मी आतापर्यंत म्हटलेलं नाहीये तुम्हाला, पण एक जाता एक तुम्हाला एक वाईट रिक्वेस्ट आहे, 2 सेकंड लागतील आपल्याला, की आपलं चॅनल तुम्हालाही माहिती आहे की आपलं चॅनल आहे, तर तुम्ही त्या चॅनलला 2 सेकंद देऊन काय करायचंय, एक सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायचंय, जेणेकरून हे अपडेट्स तुम्हाला प्रॉपर मिळतील आणि त्याचा इम्पॅक्ट आमच्यावर पण होतो, राईट. हे तुम्हाला माहित असेल. सो आजच्यासाठी एवढाच. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू ऑल.